नाशिकच्या वाडीवरे पोलीस स्टेशन हद्दीतील सारूळ गावात 7 जणांच्या घरात अवैध जिलेटिनचा साठा आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. नाशिक ग्रामीण अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे वाडीवरे पोलिसांनी 7 ठिकाणी अवैधरित्या साठवलेला जिलेटिनचा साठा जप्त केला आहे. दिनांक 1 सप्टेंबर रोजी वाडीवारे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगवान मथुरे व सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनकर मुंडे यांच्या पथकाने श्वान पथक व बॉम्ब पथक व नाशक पथक यांच्यासह सारूळ गावात छापा टाकला. यामध्ये संशयित आरोपी गोरख बाजीराव ढगे वय वर्ष 34 राहणार सारूळ नाशिक, विकास नवले राहणार सारूळ नाशिक, ओंकार कैलास नवले वय वर्ष 23 राहणार सारूळ नाशिक, दीपक दशरथ क्षीरसागर वय वर्ष 34 राहणार शिंगवे बहुला देवळेली कॅम्प नाशिक रोड, गौरव मोहन नवले वय वर्ष 32 राहणार सारूळ नाशिक, अमित अजमेरा पूर्ण नाव माहिती नाही, तसेच कोठावदे यांचे देखील पूर्ण नाव माहित नाही यांच्या घरी जिलेटिन भरलेला बॉक्स यांच्या संपर्कात डेकोरेटेड झाल्यास भयंकर विस्फोट होऊ शकतो, तसेच स्वतः किंवा दुसऱ्याला कोणत्याही व्यक्तीस दुखापत होऊ शकते. हा साठा ठेवण्यासाठी कुठलाही परवाना नव्हता. त्यामुळे आरोपी विरुद्ध वाडीवारे पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोकशास्त्र न्यूज साठी बंटी आडाव, वाडीवरे.